आता पूर्वी कसं होतं, लोक डार्क फिल्म लावायचे, डार्क फ्लेमिंग झालं की झालं, विषय झाला, म्हणजे चला मला गरम वाटतं. ऍक्च्युअली तसं काही नसतं. तो फक्त एखाद्या रूम मध्ये, आता ही जी ग्लास आहे याला मी ब्लॅक फिल्म लावली, इथं फक्त अंधार पडेल. जसं ते मॅडम आत्ता आल्या होत्या की मला तो, त्यांना फक्त अंधार पाहिजे होता, हीटचा काही प्रॉब्लेम नसतो, घराला वगैरे ती चालू शकते, गाड्यांना त्याचा यूज नाही. कारण गाडीमध्ये ती हीट आत येत असते. तर मेनली काय असतं, कुठल्याही फिल्मिंग मध्ये जेव्हा एखादा उन्हाचा तिरीप येतो, त्याच्यात मेन काय काय असतं, तर युव्ही रेजिस्टन्स, म्हणजे आपल्या ज्या शरीराला जे हार्म करणारे जे युव्ही रेज असतात त्या युव्ही रेज ही तुम्ही जगातली कुठलीही फिल्म लावा, 99% कट होतात. हा, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये एखादी फिल्म आली की ते ऑटोमॅटिक कट होतात. दुसरं असतं विजिबिलिटी. तर रूल प्रमाणे पूर्वी चालून जायचं की डार्क फिल्म लावली नो प्रॉब्लेम, चालून जायचं. आता तसं नाही, आता लाईट त्यांना कलरची फिल्म लागते कारण आतलं दिसायला पाहिजे. बरं, आता लाईट कलरची फिल्म लावली की आपण मानसिकरित्या आपल्याला वाटतं अरे आता डार्कची लाईट लावली म्हणजे गरम होतच आहे. आणि ते खरंच आहे, ते पूर्वी व्हायचं, आत्ताही होतंय, पण ते मानसिकरित्या आपण त्या सॅटिस्फाय नाही होत. मग आता लाईट कलरच्या फिल्मिंग मध्ये तुम्हाला मेन जे असतं ते IRR कट व्हायला पाहिजे. IRR म्हणजे इन्फ्रा रेड रेजिस्टन्स, ज्याच्यामध्ये हीट जास्त कट, म्हणजे जेवढं IRR जास्त तेवढी हीट तुमची जास्त कट होते. आणि सपोज एखाद्या, आता तुम्ही रेग्युलर जी आधीची फिल्म करायचो त्याच्यात जर मी, आता हे मशीन आहे, मशीनमध्ये मी चेक केलं ना, तर याच्यामध्ये IRR हा तुमचा 25, हे मागच्याच बघितलं होतं का आपण, दाखवलं होतं ना तुम्हाला, तर 25 नव्हते का, तर ह्याच्यात 20 ते 25% IRR फक्त कुठल्या ह्याच्यात फिल्मिंग मध्ये घ्या तेवढाच कट होतो. म्हणजे हीट ही हार्डली 4-5%च कट होते. म्हणजे ह्या चांगल्या फिल्म्स आहेत. मग आता चांगल्या म्हणजे काय, त्या सगळ्या 10,000 अबव असतात, 10 ते 15,000च्या रेंजमध्ये फिल्मिंग असतात. आणि ते करतात लोक, अख्ख्या गाडीला फिल्मिंग करतो आम्ही. त्याच्यामध्ये लिटरली 60 ते 65% तुमची हीट कट होते. मग तो तुम्हाला हीटचा जाणवत नाही. म्हणजे जे आपण एसी मध्ये थोडा जरी ठेवला तरी मोर दॅन सफिशियंट होतो. अदरवाईज नुसती फिल्मिंग करायला काहीही अर्थ नाही. मग आम्ही मारल्यासारखं करायचं तुम्हाला, अरे चला झालं फिल्मिंग लागली, असा तो खेळ आहे. सेम लाईटचं जे आहे तेच सगळं फिल्मिंग मध्ये. त्यामुळं कधी पण ते चेक करून घ्यायचं की किती ऍक्च्युअली IRR कट झालाय, काय झालाय, त्याशिवाय कळत म्हणजे कुठली ब्लॅक का चांगली का ग्रीन चांगली? नाही. तो कलरीचा एक पार्ट असतो. ब्लॅक, बेज, आपलं ब्लॅक म्हणा, ग्रीनिश म्हणा, ब्ल्यूइश म्हणा, हा आपल्या आवडीचा भाग आहे. पण शक्यतो ग्रीनिश जास्त रेकमेंड करतो, कारण ग्रीनिश आपल्या नजरेला पण थंडावा देणारी फिल्मिंग आहे आणि दिसायला पण चांगली दिसते. ब्लॅक आणि ग्रीनच नॉर्मली काय येतात, जास्तीत जास्त ब्ल्यूइश पण येते, कारण गाडीला ते सूट पण व्हायला पाहिजे. उगाच काहीतरी नारंगी कलरची फिल्म आणली, जरी भले चांगली असेल, पण ती गाडीला सूट नाही आली तर गाडीचा लुकच जातो. मग चालणाऱ्या फिल्म्स ग्रीनिश आहेत, ब्ल्यूइश आहेत आणि ब्लॅकिश आहेत. हे तीनच मेजर फिल्म्स असतात. म्हणजे त्याच्यामध्ये तो कलर असतो, बाकी काय नसतं.